नमस्कार, मी लोकनाथ. देशोन्नती न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. बारामतीमध्ये सुनित्रा अजित पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात. विविध कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे झंझावाती दौरे सुरू असल्याचे बोलले जाते. सुनेत्रा पवार ह्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती मतदारसंघात मोर्चे बांधणी करीत असल्याचे दिसून येत आहे. बैल गेला आणि झोपा केला. आमदार प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना चिमटा. जेव्हा फिरायला हवं होतं तेव्हा फिरले नाहीत. मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष घरातून बाहेर पडले नाहीत. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. कितीही फिरले तरी त्यांच्या हाताला काही लागणार नाही असेही ते म्हणाले. शरद पवार आज नाशिकमध्ये दाखल. ढोल ताशांच्या गजरात पवारांचे जंगी स्वागत. शरद पवार 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर. आज जालना शहरातील रेल्वे स्थानक येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते 100 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या जालना पीट लाईनचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी 72 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. मोतीबाग येथे मोठा राष्ट्रीय ध्वज उभारण्यात आला. यासह अनेक विकास कामांचे उद्घाटन जालन्यात करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शहरातील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 16 तारखेला समाप्त झाल्यानंतर 17 तारखेला मुंबईतील शिवतीर्थावर इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. ही सभा मोदींच्या सुसाट गाडीला ब्रेक लावणार. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे सूचक विधान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.